मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला होता. मी केवळ एकनाथ शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून बारामतीमधून लढवण्याचा निर्णय मागे घेत आहे, असं विजय शिवतारे यांनी सांगितलं होतं. विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत बारामतीमधून माघार घेण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले होते. मात्र सध्या सोशल मीडियावर विजय शिवतारे यांच्या समर्थकाच्या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. विजय शिवतारे यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी लिहिलेले हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्रातून संबंधित कार्यकर्त्याने विजय शिवतारे यांना खरमरीत भाषेत जाब विचारलाय. या पत्रात लिहिलं आहे की बापू, 13 मार्च 2024 रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार केला. त्यानंतर मीडियाने तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं. दर अर्ध्या तासाच्या बुलेटिनला तुमची स्फोटक विधानं गाजू लागली. चॅनल कुठलंही लावा, दिसणार फक्त शिवतारे बापू हे ठरलेलं. त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने एल्गार पुकारला. पुढे तुमचे दौरे, भेटीगाठी, पत्रकार परिषदा गाजू लागल्या. तुम्ही सुद्धा अगदी राणा भीमदेवी थाटाने बोलत राहिलात. आरोप, टीकाटिप्पणी करू लागलात. काहीही झालं तरी आता माघार नाही, बारामती कोणाची जहागीर नाही, यासह तुमची अनेक विधानं गाजली. तुम्हाला समर्थक मिळाले. मायबाप, जनता, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची वज्रमूठ तुम्ही उभी केली. प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देऊ, पण आता निर्णय घेतला, ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली. घोडा मैदान जवळ आला असताना बापू, तुम्ही 30 मार्च 2024 रोजी अचानक माघार घेतली आणि आमची ही मोठी अडचण झाली. अजित पवारांची गुरमी तशीच आहे, ते उर्मट आहेत, पण अजित पवारांना तो पश्चातापही नाही. जणू काही लोकांना फसवणे हा त्यांचा जन्मजात अधिकार असल्यासारखे ते वागत आहेत. इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केलं जातं. हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय. या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागणार आहे. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा आणि रामाच्या बरोबर असणारा विभीषण विजय शिवतारे आहे, अशी ही टीका बापू तुम्हीच केली होती. मात्र आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झाला आहे? आता तुम्ही रामायणातले विभीषण आहात की नाही, हेही आम्हाला कळू द्या. बापू, पवारांच्या विरोधातल्या 5,80,000 मतदारांनी आता नेमकं काय करायचं? आता तुम्हाला अजित पवार उर्मट व नालायक वाटत नाहीत का? तुमच्याच भाषेत त्यांची गुरमी आणि माज उतरला आहे का? सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत, म्हणून आम्ही त्यांना मतदान जायचं का? त्यांचं क्वालिफिकेशन काय? असा प्रश्न तुम्हीच उपस्थित केला होता. मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान करायचं का आणि कशासाठी, यावरही बापू तुम्हीच प्रकाश टाकला तर बरं होईल. बापू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे. तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुद्धा. तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करीत आलो आहे. 2019 ला सुद्धा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलो आहे, कारण तुम्ही माझे नेते आहात. पण काल माझा नेता असा संधी साधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असा असणारा निघाला, याचं फार वाईट वाटलं. बापू, ज्या मीडियाने तुम्हाला डोक्यावर घेतलं, त्याच मीडियाने तुमची लया पार घालवून टाकली. सोशल मीडियात तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटूराम म्हणून हॅशटॅग फिरवला जात आहे. पुरंदरचा मांडवली सम्राट, पाकिट भेटलं का, घुम जाव, शिवतारे जमीन पर, चिवतारे, शेवटी आपला आवाका दाखविला, 50 खोके शिवतारे ओके, अशा खोचक कमेंटचा सोशल मीडियात मुसळधार पाऊस पडतोय. अजित पवारला माझा आवाका कळेल म्हणणारे तुम्ही आवाका दाखवण्याच्या आधीच शेपूट घातलत. मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत आहे हे खतगावकर यांनी सांगितले, असं बाळभोत समर्थन करणाऱ्या विजय शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का? आता त्या 5,80,000 पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं हे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडून आणला की तुमचा बोलविता धनी दुसराच कोणी होता? तुम्ही कोणाची स्क्रिप्ट वाचत होतात? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय? आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का? तुम्ही म्हणजे फटा पोस्टर निकला चुहा नव्हेत का? आदरणीय बापू, याचीही उत्तरं तुम्ही दिलीच पाहिजेत. असो, हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल, तुमची चिडचिड होईल, पण बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं तेव्हा अख्ख्या गावानं दस्तूर अजित पवार यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मला वेड्यात काढलं आणि तुम्हाला पोपटलाल म्हटलं. त्यामुळे चिडून मी सर्व पै पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट, सगळे सोयरे, मित्र परिवार गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला. तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली, पण आज तुम्ही माघार घेतली आणि माझी गोची झाली. आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उद्धार करू लागलेत. त्यामुळे मी फोन बंद करून बसलोय. म्हणून आता तुम्हीच एखादी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. तसाही पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालण्याचा तुम्हाला जुनाच नाद आहे. असो, जमेल तेवढं काम करा. माझी अडचण होत आहे. तुर्तास तरी थांबतो. कळावे आपला कट्टर कार्यकर्ता.